नाही, पण ही इमारत कसली होती, काय अंदाज? शिवाजी महाराजांचा किल्ला होता. ओके. गुरांचे मार्ग पण असे चुकीच्या मार्गावरती आपल्याला घेऊन जातात अनेकदा. साप ते बघ तो तुम्हाला दिसतोय की नाही माहीत नाही. नमस्कार, जय शिवराय. निखिल मस्के व्लॉग्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण आलो आहोत किल्ले अंकाई आणि किल्ले टंकाई किंवा दुर्ग अंकाई दुर्ग टंकाई इथे. तर आजच्या आपल्या या गड सफरीमध्ये आपल्यासोबत आहेत ज्ञानेश्वर. ज्ञानेश्वरला तुम्ही पहिल्यांदा बघताय. तर स्टोरी सांगतो मी तुम्हाला. जस्ट ज्ञानेश्वरच्या घरी मी काल रात्री आलो आहे लोणीवरून. ज्ञानेश्वर गावाचं नाव काय? जायदरे. येवल्याच्या थोडंसं पुढे गेल्यानंतर जायदरे गाव आहे. तिथे काल रात्री मी थांबलो, त्याच्या घरी थांबलो आणि आज सकाळी आम्ही ट्रेकला निघालो आहे. प्लॅन तर होता 6 वाजताच निघायचा, परंतु आता ऑलमोस्ट 7:30 पावणे 8 झालेत. तर बघूयात आज आपण दोनही किल्ले करणार आहोत. अंकाई पण करतोय, टंकाई पण करतोय. गडावरचा प्रत्येक पॉईंट, त्याचा इतिहास सांगण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत. चला तर मग आजच्या या गड सफरीला सुरुवात करूयात. आपण सध्या अंकाई गावातून पुढे आल्यानंतर तुम्हाला गडाचे दोनही भाग दिसतात. बघा, इकडे जो आहे तो अंकाई किल्ला आहे आणि माझ्या उजव्या बाजूला टंकाई आहे आणि ती मधली खिंड जिला तटबंदीने बंदिस्त केलंय. अंकाई आणि दुर्ग टंकाईच्या आपण पहिल्या टप्प्यावर आलोय. या पहिल्या टप्प्यावरच्या 2 गुहा तुम्हाला दिसत आहेत. तर ही पहिली गुहा जिच्या समोरच्या खालच्या बाजूला पाण्याचं टाक आहे आणि याच्या पलीकडे देखील एक गुहा आहे. परंतु या 2 गुफांच्या मधून जाण्यासाठी वरच्या बाजूला पायऱ्यांची रचना कदाचित जुन्या काळामध्ये असावी असे वाटते. आपण आता यानंतर वरच्या गुहा देखील बघूया. गडाच्या दुसऱ्या टप्प्यावरील गुहेमध्ये आपण आता आलो आहोत. आतमध्ये तुम्हाला एक देवीची सुबक मूर्ती दिसते. मूर्तीच्या मांडीवरती श्री गणेशाची विराजमानता तुम्हाला दिसेल आणि मूर्तीच्या अगदी विरुद्ध बाजूला आणखी एक मूर्ती आहे, परंतु ही कुठली मूर्ती आहे याची मला देखील कल्पना नाही आहे. लेण्या आपण बघून आता पुढे चाललो आहोत. पायऱ्या आता संपताय. पायऱ्यांनंतर आता थोडीशी कडतर वाट आहे आणि तुम्हाला माझ्या पाठीमागे अंकाई आणि टंकाई यांच्या दोघांच्या मध्ये जी खिंड आहे, त्या खिंडीला तटबंदीने बंदिस्त केलंय ती जागा दिसते. आता आपल्याला त्या दरवाजापर्यंत जायचं. आपण पोहोचलो आहोत दुर्ग अंकाई आणि दुर्ग टंकाई यांच्यामध्ये जो खिंडीमध्ये वायव्य दरवाजा आहे त्या ठिकाणी. आता छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या आज्ञापत्रातली वाक्य बघितली तर तिथं सांगितलेलं आहे की 2 डोंगर जिथे किल्ला बांधताय त्याच्या शेजारी एखादा जर डोंगर असेल तर तो फोडून नाहीसा करावा. जर तसं होत नसेल तर त्याला देखील बांधून मजबूत करावा. त्याच पद्धतीने त्याच प्रकाराचा आज्ञापत्रातील रचनेचा वापर दुर्ग अंकाई आणि दुर्ग टंकाई इथे केलेला दिसतो. हा खिंडीतला दरवाजा जरी असला तरी किल्ले अंकाईला एकूण 7 दरवाजे आहेत. त्यापैकी हा पहिला दरवाजा. आता माझ्या डाव्या बाजूला जर तुम्ही बघाल तर आपला किल्ले अंकाई इथून सुरू होतो आणि उजव्या बाजूला जर गेलं तर इकडे आहे किल्ले टंकाई. पहिले आपण किल्ले अंकाईला जाऊयात, त्यानंतर आपण टंकाईवर देखील जाऊयात. दरवाजातून किल्ले अंकाईकडे जात असताना तुम्हाला एक गुहा लागते. या गुहेमध्ये सध्या चुन्याच्या गोण्या वगैरे ठेवलेल्या आहेत, परंतु त्याच्यासमोरच एक सुंदर असं कोरीवकाम केलेली शिळा आम्हाला बघायला मिळाली. हा एक दरवाजा आहे. हा गेट क्लोज करावा लागेल. इकडे सिक्युरिटी. ओके, बट ह्या दरवाजातून खाली उतरता येतं का? आता काही कनेक्शन नसतं.
आपल्या सर्वांना अंकाई टंकाईचा वायव्य दरवाजा तर माहीत असेल, परंतु त्याच्या विरुद्ध बाजूने देखील एक दरवाजा आहे. हा बघू शकता तुम्ही. पश्चिम दरवाजा. कदाचित अनेक लोकांनी आत्तापर्यंत हा दरवाजा बघितला देखील नसेल. ज्यावेळेस आपण किल्ले अंकाईवर चढायला जातो ना, त्यावेळेस खाली उतरलं थोडंसं, जर लक्ष देऊन बघितलं तुम्हाला हा दरवाजा दिसतो. कातळकोरीव पायऱ्या आपण चढून वर गेलो की आपल्याला अंकाई किल्ल्याचा पहिला दरवाजा लागतो. अंकाई किल्ल्याच्या पहिल्या दरवाजातून आपण वर आलो की आपल्या समोर एक पाण्याचं टाकं लागतं. त्या पाण्याच्या टाक्याच्या बाजूलाच एक गुफा आहे. गुफा म्हणा किंवा लेणी म्हणा. आता या लेणीमध्ये तुम्हाला माझ्या पाठीमागे जय आणि विजय यांच्या द्वारपालांच्या मूर्ती दिसतात. जर तुम्ही रायगडावर बघितलं, रायगडावरील जे महाद्वार आहे त्या महाद्वार रक्षण करण्यासाठी द्वारावरती जय आणि विजयच आहेत. या गुहेच्या आतमध्ये एक मूर्ती आहे. त्या मूर्तीला 2 चेहरे आहेत. कसली मूर्ती आहे हे मला माहित नाही. जर तुम्हाला माहित असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. गडाच्या आपण आता वरच्या टप्प्यापर्यंत आलोय. इथे तुम्हाला गुफा दिसत आहे. याला सीतामाता गुफा म्हणून देखील ओळखलं जातं. गुहेच्या बाहेरच पाण्याचं एक टाक आहे. सध्या त्यामध्ये पाणी नाही, फक्त कचरा आहे. आणि गुहेमध्ये देखील तुम्ही बघू शकता लाईट वगैरे लावलेले आहेत. म्हणजे कोणीतरी इथे वास्तव्य करत असावं असं वाटतं. अंकाई किल्ल्यावरती आता आपण अगस्ती ऋषींच्या आश्रमामध्ये आलोय. आश्रमाच्या अगदी बाहेरच तुम्हाला श्री हनुमानाचं मंदिर आणि वरच्या बाजूला वृक्ष दिसतंय. वटवृक्ष आहे. आणि आता आपण तिथून आतमध्ये जाऊयात, दर्शन घेऊयात. आता आपण अगस्ती ऋषी आश्रमामध्ये दर्शन घेतलंय आणि पुढे चाललोय. पुढच्या बाजूला तिकडे एक राजवाडा सदृश्य इमारत आहे. त्या इमारतीत जाऊयात आणि त्यानंतर आपण गडाच्या मुख्य बालेकिल्ल्यावर देखील जाऊयात. आपण आता एका तलावापाशी आलोय. या तलावाच्या मध्यभागी एक समाधी मंदिर आहे आणि असं सांगितलं जातं की अगस्ती ऋषींची ही समाधी आहे. हा तलावाची खोली खूप जास्त आहे सर, खूप जास्त. ओके, आत्ता जरी दिसत नसलं, ज्ञानेश्वर जसं सांगतोय की या तलावाची खोली तशी खूप जास्त आहे. पाणी तुम्ही बघू शकता, अजूनही पाणी इथे आहे. आणि मी गिम्बल यासाठी काढलाय कारण इथे वानर आहेत. आणि इथे सर हे ज्या दोरे आहेत ना, यासाठी लावले की खूप जास्त घटना घडल्या इथं मृत्यूच्या. आता अलीकडे 4-6 महिन्यापूर्वी, त्यासाठी हे सेफ्टीसाठी बांधलं. तुम्ही अनेक व्हिडिओमध्ये जर तुम्ही अंकाई टंकाईच्या व्हिडिओ पाहिला ना, तुम्हाला असं जाणवेल की इथे झाडांवरती खूप मोठ्या प्रमाणात कपडे लटकवलेले. मला देखील अनेक जोपर्यंत इथे आलो आणि ज्ञानेश्वरने सांगितलं नाही तोपर्यंत वाटत होतं कदाचित ही काहीतरी अंधश्रद्धा वगैरे असावी. परंतु ज्ञानेश्वर जसं सांगतोय की ऋषी पंचमीच्या दिवशी गडावरती खूप मोठ्या प्रमाणात लोक येतात. त्यानंतर तो जो तलाव दिसला, तो तलाव आणि ह्या इकडे एक तलाव आहे, ते टाकं आणि हा तलाव. याच्यामध्ये स्नान केल्यानंतर जे कपडे असतात ते पाण्यात सोडण्याऐवजी ते असे झाडांवर टाकले जातात. त्यामुळे तुम्हाला इथे हे जे झाडं दिसतात, काटेरी वनस्पती दिसत आहे ना, त्यावरती कपडे अटकवलेले दिसतील. मार्ग कुठं सापडलाय माहीत नाही. असंच परत ऋषींच्या आश्रमाकडे गेलो, तिथं विचारलं, ते बोलले इकडूनच एक रस्ता आहे. तर असं शोधत शोधत आलोय. रस्ता तसा काही नाही वरती बालेकिल्ल्याला जायला, परंतु जिथे मार्ग दिसतोय तसं जाऊयात. पायवाटे छोटी कुठे घेऊन जाते बघूयात. बालेकिल्ल्याचा मार्ग शोधणं जरा अवघडच आहे. बघूयात, पण गुरांच्याच रस्त्याने कदाचित मार्ग दाखवू शकतात आपल्याला. त्यातल्या सर आपण असं परत ते खालच्या रस्त्यानं कनेक्ट करू का? कदाचित आता तेच करूयात. चला.
वर तर नाही जाऊ शकत, इथून तिथून तर हे गायपात आहे आपलं, हे काटेरी झाड आहेत. झिरोफॅटिक प्लांट म्हणाले तुम्हाला. हे झिरोफॅटिक प्लांट. बघू रस्ता सापडला तर ठीक, नाही तर खाली उतरूयात. आम्ही रस्ता शोधत शोधत जवळपास शेवटपर्यंत गेलो होतो, परंतु तिथं एक पाण्याचं टाकं लागलं, तिथून पुढे जायला वाटच नव्हती वरती. त्यामुळे आम्ही परत मागे येण्याचा निर्णय घेतला. आणि आता काय प्लॅन आहे, टंकाई जायचं आहे तर वर नाही जायचं. मग आता आपण ह्या रूटने जाऊ, बघू पुढे काय मिळतं. जर वर जायचा रस्ता भेटला तर वर जायचंच आहे का? चला तर मग. अथक अशा प्रयत्नानंतर आपण फायनली बाले किल्ल्यावरती पोहोचलोय. एकदा वाट चुकलो, सोपी वाट होती, सोपी वाट सोडून ज्ञानेश्वर सर बोलले की गुरांच्या वाटेने जायचं, तर तिकडनं गेलो होतो. तुम्ही माझ्या मागे ध्वज बघू शकता. वर काही नाही बघायला, ध्वज आहे वरती फक्त, आणि एक छोटंसं वास्तू आहे, ती पण एवढी काय हे नाही आहे, परंतु वर येणं थोडंसं अवघड आहे. बरोबर ना? शेवटचा जो पॅच आहे तिथे दगडावरती जरा सपोर्टची गरज पडते. सपोर्ट घेऊन तुम्ही वरती बाले किल्ल्यावर येऊ शकता. इकडे जर तुम्ही बघाल तर इकडे ज्ञानेश्वर सर भरपूर थकल्यानंतर, आता 10:30 वाजलेत बरोबर. आपण 8ला ट्रेक सुरू केला होता, 10:30पर्यंत बाले किल्ल्यावर आलो. 10पर्यंतच आलो असतो कदाचित. व्लॉग शूटिंग झालं, त्यानंतर इतरही गोष्टी, जसं की रस्ता चुकलो आम्ही, जवळपास अर्धा ते पाऊण तास आमचा तिकडे गेला. तर तुम्हाला एक तो रस्ता सांगतो फक्त बाले किल्ल्याकडे येण्यासाठी. तुम्ही समोर आलात ना, इथे आता मी उभा आहे बरोबर, ती समाधी मंदिर दिसतंय, तिथून पुढे या सरळ सरळ. हा जो मार्ग, या डोंगराकडे येणारा जो मार्ग दिसतोय तुम्हाला, मार्ग म्हणजे जी डोंगर चढाई दिसते, त्या चढाईने सरळ वर येत राहा, सरळ येत राहा, जास्त बाजूला जाऊ नका. तुम्ही जर डाव्या बाजूला गेले तर बाले किल्ल्याच्या डाव्या बाजूने इकडे पोचाल, उजव्या बाजूला गेले तर तुम्ही या बाजूला याल. त्यापेक्षा सरळ जर तुम्ही येत राहिला, मार्ग थोडासा अनोळखी आहे कारण लोक खूप कमी वर येतात, तर तुम्ही ती पायवाट रुळलेली नसल्यामुळे तुम्हाला थोडेसे प्रयत्न, थोडीशी मेहनत घेत रस्ता शोधतच बाले किल्ल्यावर यावं लागेल. टंकाई दुर्गावरून दिसणारा हा अंकाई किल्ला. चौबाजूंनी जर तुम्ही बघितलं तर सरळसोट कडा आहे, आणि मध्येच कड्याच्या या बाजूने वर जाण्यासाठी दरवाजांनी सुरक्षित अशी वाट केलेली आहे. यावरून किल्ल्याची अभेद्यता आपल्याला नक्कीच लक्षात येते. जसे ज्ञानेश्वर सर कॉमेंट्री करताय आता हेरिसोडवर, तर हा आहे दुर्ग टंकाईचा दरवाजा. एकमेव दरवाजा आहे या किल्ल्यास. काही काळापूर्वी पडलेला होता, परंतु पुरातत्व विभागाने याला बांधून पुन्हा एकदा संरक्षित केलं आहे. आणि आता तुम्ही या दरवाजाची नक्षीकाम रचना बघू शकता. हा बुरुज देखील कोसळलेला होता, त्याला हे पुन्हा बांधलं आहे. साप ते बघ ते बघ ते बघ, तो तुम्हाला दिसतोय की नाही माहीत नाही, परंतु या पाण्याच्या टाक्यातून आत्ता पुढे तिकडे गेला आहे. जबरदस्त आणि शार्प आहे. आणि बरं झालं मी रेकॉर्डिंग चालू केली, त्यामुळे थोडाफार दिसला असेल, पॉईंट आऊट करेल मी व्हिडिओमध्ये. खरी रेकॉर्डिंग याच्यासाठी सुरू केली होती. इथे गोलाकार रचनेमध्ये दगडाला छिद्र पाडलेले आहेत, आणि त्यासोबतच मध्ये देखील 2 छिद्र आहेत बघा. आता ही रचना कशासाठी आहे मला माहीत नाही, कदाचित तुम्हाला माहीत असेल तर कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की सांगा. अंकाई आणि टंकाई किल्ल्यावरती आम्हाला आणखी एका गोष्टीचा सामना करावा लागला, ती म्हणजे ज्या माशा असतात, आता ह्या मधमाशा नाही आहेत, परंतु हाऊस फ्लाईज आहे म्हणू शकता तुम्ही. घरात ज्या माशा राहतात त्या प्रकारच्या, त्या अटॅक करताय डोक्यावरती, बघू शकता तुम्ही, कंटिन्युअसली गुणगुणत राहत आहे. हा प्रकार आम्ही तिकडे जो टाकं होतं ना, तुम्हाला टाकं दाखवलं समाधीचं, तिथे देखील अनुभवला. आणि इथे आता आपण आलो आहोत टंकाई किल्ल्यावरती. इथे देखील जेव्हा शिवमंदिराकडे चाललो आहे ना, तर या माशा आल्यात. तर याच्यावर एक उपाय आहे की तुम्ही तुमच्या डोक्याला जे तेल असतं ना, त्यामुळे कदाचित त्या अट्रॅक्ट होऊ शकतात. तर बघा, ज्ञानेश्वर सर तुम्हाला दिसतील, 1 मिनिट मी तुम्हाला दाखवतो. असं डोक्यावरती जरा रुमाल वगैरे ठेवा, जेणेकरून त्या अट्रॅक्ट होणार. समोर या सपाटीवरती दिसतंय ते शिवमंदिर. त्यानंतर त्याच्या उजव्या बाजूला बघितलं तर ती एक समाधीशिळा म्हणू शकतात, ती बनवलेली आहे. त्यानंतर गुरे जिकडे दिसत आहे तिकडे एक पाण्याचा तलाव आहे, टाका आहे. टंकाई किल्ल्यावरील हे शेवटचं टाकं. आपण जवळपास शेवटच्या टोकाला आलो आहे. शिवमंदिराचा आता वरचं छत जरी नसेल तरी कडाचे जे पिलर्स आहेत किंवा जे खांब आहेत त्यावरील सुंदर कोरीव नक्षीकाम, समोर असलेला नंदी आणि महादेवाची पिंड बघून तुमचं टंकाई किल्ल्यावर आल्याचं सार्थक नक्कीच होतं.
आपण आता महादेवाचं दर्शन घेतलंय. समोर गाई गुरं दिसत आहेत, तिकडे पाण्याचा तलाव देखील आहे. परंतु आत्ता जो साप बघितला त्यानंतर तिकडे जाण्याची इच्छा होत नाही आहे, कारण थोडासा कचरा वगैरे तिकडे आहे, गवत आहे, तर मग थोडीशी रिस्क आहे. तर आपण ती अवॉइड करूयात आणि आता आपण परतीच्या वाटेवर चालूयात. तर आपला आता दुर्ग अंकाई आणि दुर्ग टंकाई हा ट्रेक समाप्त होतो आहे. आपण सध्या 7 गुफांच्या जवळ आहोत आणि ऑलमोस्ट इथे ट्रेक एंड केला आहे असं मी सांगतो आहे. ट्रेकमध्ये तशी खूप मजा आली. अंकाईचा जो बालेकिल्ला होता त्या बालेकिल्ल्यापर्यंत पोचण्याची मजा जरा वेगळीच होती. पहिल्यांदा रस्ता चुकलो, त्यानंतर एका ठिकाणी अशा ठिकाणी पोचलो की परत खाली उतरणं पण अवघड होतं. पण तिथे एक नवीन पाण्याचं टाका आम्हाला बघायला मिळालं. तर अशा प्रकारची मजा येतच राहते. टंकाई छोटा आहे त्यामुळे पटकन झाला तो, त्याचा काही इश्यू नाही. परंतु तिथे देखील शिवमंदिर बघायला मिळालं, त्यासोबतच सापाचं देखील दर्शन झालं एका. तर अशा प्रकारे गडावरती प्रत्येक गडावर काही ना काही वेगवेगळे अनुभव येत असतात. त्यातला अजिंठा सातमाळामधला आपल्या ह्या यूट्यूब चॅनलवरचा अजिंठा सातमाळा पर्वतरांगेमधला हा पहिलाच व्हिडिओ आहे. परंतु काहीतरी वेगळंच असं अनुभवायला मिळालं. दुर्ग टंकाई जो आहे त्याची जी तटबंदी आहे त्याला तटबंदी जास्त प्रमाणात तुम्हाला दिसणार नाही. का नाही दिसणार त्याचं कारण आहे की सरळसोट कडे आहेत. त्याचप्रमाणे दुर्ग अंकाईला देखील सरळसोट कडे आहेत. फक्त मधली जी खिंड आहे त्या खिंडीला तटबंदी बांधून त्यासोबतच दरवाजांनी भरभक्कम बनवलं आहे. तसंच किल्ले अंकाईला दरवाजांच्या माध्यमातून अधिक अभेद्यता देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. आजचा हा व्लॉग इथेच समाप्त करूयात. माझा चेहरा तेवढा चांगला दिसत नाही, परंतु ठीक आहे, एवढ्या वेळ उन्हात भटकल्यानंतर अशाच गोष्टी घडतात. सोबत पाण्याच्या सोबत पाण्याची बाटली तुम्ही नेहमी गडावर फिरत असताना ठेवत जा. त्याचं कारण असं आहे की डिहायड्रेशन उन्हाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात होऊ शकतं. तर एक एक्स्ट्रा बॉटल असलेली कधीही चांगली तुमच्यासोबत. परंतु एका व्यक्तीला 1 ते 1.5 बॉटल सफिशियंट होते, एवढा उन्हात जरी तुम्ही ट्रेक करत असाल तरी. आणि थोडंफार सोबत खाण्याच्या गोष्टी घेऊन जा. गडावर तुम्हाला काहीच भेटणार नाही खाण्यासाठी. ओके, चला तर मग आजचा हा व्लॉग इथेच समाप्त करूयात. दुर्ग टंकाई आणि अंकाई हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन प्रकारच्या गडांच्या समाजांच्या व्हिडिओज आपल्या चॅनलवर मिळत राहतील. आणि तुमचे जे काही अभिप्राय असतील ते कमेंट बॉक्समध्ये खाली आहे, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करू शकता. आणि आम्हाला इंस्टाग्रामला @निखिल मस्के व्लॉग्सला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.